भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला। आपल्या जवानांनी ऑपरेशन सिंदूर यशस्वी केलं। त्यानंतर देशभरात आनंदोत्सव साजरा झाला। भारत पाकिस्तानमध्ये जो तणाव निर्माण झाला आहे त्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने सर्व जवानांच्या सुट्ट्याही रद्द केल्यात। असाच एक जवान आहे ज्याचं 2च दिवसांआधी लग्न झालंय, पण त्याने नव्यानं साथीदार झालेल्या पत्नीसोबत आणि कुटुंबासोबत वेळ घालवण्यापेक्षा ड्युटीवर जाण्याला प्राधान्य दिलंय आणि त्याला निरोप देताना त्याच्या घरात जो गहिवर झाला तो शब्दात वर्णन करता येणार नाही। माझे मिस्टर बॉर्डरवर चालले। आज आमच्या सत्यनारायणची पूजा होती, तरी मी त्यांना सपोर्ट करते। देशासाठी जावं असं माझा अभिमान आहे देशावरती। माझा मुलगा देशासाठी जातोय, सेवा करतोय। काय झालं? तेवढ्यासाठी मला खूप अभिमान आहे। लग्न नुकतंच झाल्यानंतर माझी सूनबाई बी सपोर्ट करते आम्हाला सर्वांना, परिवारांना। आमच्या त्याला शुभेच्छा आहेत। एकदम छाती चौडी झाली माझी। 2017ला सैन्यात भरती झालेल्या मनोज पाटील यांचं 5 मेला पाचोरा येथे लग्न संपन्न झालं आणि नव्या संसाराच्या स्वप्नात रमण्याऐवजी युद्धजन्य परिस्थितीत देशासाठी पुन्हा एकदा सज्ज होण्याचं आवाहन आलं आणि मनोज यांनी क्षणाचाही विलंब न करता भारत मातेसाठी आपली जबाबदारी स्वीकारली आणि ते देशसेवेसाठी गेले। अजून हळदी फिटली नाही आणि मेहंदी मिटली नाही असा हा आमचा नवरदेव असलेला हा जवान सीमेच्या सुरक्षेसाठी, आमच्या संरक्षणासाठी, देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी हा जात असताना आम्हाला सगळ्या पाचोरेकरांना अभिमानाची गोष्ट आहे। हा क्षण जो आहे तो सगळ्या त्यांचे आई वडील वगैरे त्यांना प्राऊडफुल होणारा, अभिमान वाटणारा क्षण आहे। भारत ही शूरवीरांची भूमी आहे। राष्ट्रप्रथम हे प्रत्येकाचं ब्रीदवाक्य। आधी लगीन कोंढाण्याचं म्हणणाऱ्या मावळ्यांची परंपरा आपल्या देशाला आहे। याच परंपरेला पायीक राहत मनोज यांनी नव्यानं लग्न झालेलं असतानाही सुट्टी टाळून देशाच्या सेवेत राहण्याला प्राधान्य दिलं आणि म्हणूनच जळगावच्या या शूरवीराला लोकशाहीचा मानाचा मुजरा। लग्नाला 2 दिवस होत नाही तोच कर्तव्यावर हजर राहण्याचे आदेश मिळाल्याने आज मनोज पाटील हा जवान सीमेवर रवाना झाला आहे। नववधू असलेल्या पत्नीचे प्रेम व आई वडिलांचा आशीर्वाद घेऊन सीमेवर कर्तव्य बजावण्यासाठी आपण जात असल्याची भावना मनोज पाटील या जवानाने व्यक्त केली आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।